शेवटी शुभूच्या बहिणीने रंग उधळलेच. नाही, मला ठाऊक होतं एक ना एक दिवस मोठा कान करणार, आणि तेच झालं. आता एकदा का यांचं लग्न झालं की सानिकाच्या प्रेग्नेन्सीबद्दल पेपरात देईन असं सांगून शुभकडून पैसे उकळतो. आता बघतो ना हे दोघे माझ्या हुंड्याचे पैसे कसे देत नाहीत ते. आव शुभ अजून कसा आला नाही? केस तर कळना झालंय. आता एवढा उशीर लावत नाही कवा तू? एक काम करता काय, एकदा फोन तरी करून बघा की तो रात्री बी घरी आला नाही. बघ तू थांब. स्वीटे, तू आलीस का? बरं झालं, चल तयारीला लागूया. नाही, जोवर शुभन माझं लगीन होत नाही तोवर इंद्रनील आणि सानिकाचं पण लग्न होणार नाही. कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. कितीदा झुरावे, आज मी खूप खुश आहे. अखेर माझं लग्न आज श्रावणींबरोबर होणार. श्रावणी माझी बायको होणार. कोण? मॅडम, मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. बोला, तिथूनच बोला. ठीक आहे. तुम्ही श्रावणीच्या हातावर मेहंदी काढायला आला होता ना?
हा मला श्रावणीबद्दल का विचारतोय? तुम्ही असं त्या दिवशी अचानक पळून का गेला? नक्की काय झालेलं? मला त्याविषयी बोलायचं. हा रुद्राचा माणूस आहे की काय? सांगा ना मॅडम. मला तुमच्याशी काही बोलायचं नाही, तुम्ही जा ऐकून प्लीज. मॅडम मॅडम ऐका ना, मला तुमच्या मदतीची गरज आहे मॅडम. मॅडम प्लीज ऐका, हे खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी. मॅडम प्लीज, त्याविषयी काय घडलेलं मला तुम्ही सांगा मॅडम. मॅडम मॅडम बोला, काय झालं? मॅडम ऐका. कुठे आहे शुभू? काय विचारालोय मी तुम्हासनी? शुभू कुठे आहे? तुम्ही सांगितलंय नव त्याला? तो माझ्याशी लग्न करायला तयार आहे का नाही? अरे काय विचारालोय मी तुम्हासनी? स्वीटे, शुभू रात्रीपासून घरीच आला नाही अगं. अगं त्याचा फोन बी लागत नाही. आम्ही रात्रीपासून जागे आहोत वाट बघत. आम्ही तुला बी फोन केला होता, तो बी फोन उचलला नाहीस. स्वीटे, तू रुद्र सरांना सांगितलं होतं ना शुभूला सोडायला? होय, सांगितलं होतं की मी. अगं मग अजून घरला आला नाही येते हो. मी बघतो काय तर. श्रावणी, शुभू जे काही बोलला ते सगळं मला खरं वाटतंय. रुद्र मला चांगला माणूस वाटत नाहीये. तू प्लीज हे लग्न मोडून टाक. काकू, आता मी माघार घेणार नाही. माझं काही झालं तरी चालेल. खूप छान दिसते श्रावणी. थँक्यू. श्रावणी, आज मी तुझी पाठवणी करणार. पण खरं सांगू, तुला तुला मनातून कधी मी दूर नाही करू शकणार. तुझ्या लग्नापर्यंत बरंच काही घडलं, बरंच काही झालं, पण तू माझ्यावर विश्वास दाखवलास. माझ्या निर्णयाचा सन्मान केलास. नाही श्रावणी, आता रडायचं नाही. आता फक्त हसायचं. कारण इथून पुढे तुझ्या आयुष्यात फक्त आणि फक्त आनंदच असणार. चल, तुझ्यासाठी एक छान सरप्राईज आहे.